नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात कमी फी असलेले प्रायव्हेट BMS कॉलेजेस आज मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे। त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रायव्हेट कॉलेजेस 5 मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे, त्यातली सगळ्यात कमी फी असलेले हे प्रायव्हेटमधले आपले कॉलेजेस असणार आहेत महाराष्ट्रामधले, आणि ते चांगलेही कॉलेजेस आहेत। त्याची पूर्णपणे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता। अधिक कॉलेजेसविषयी तर खूप सारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेटसुद्धा कॉलेजेस आहेत, त्याची फीस किती आहे ती सुद्धा तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करू शकता। आणि ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगसुद्धा आमच्या मार्फत लावायची असेल त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स माहिती विचारू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे मी तुम्हाला डाटा आज पूर्णपणे 5 कॉलेजेस मी ते सांगणार आहे। तर इथं प्रथम मी झूम करून मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप। तर प्रथम मी इथं कॉलेज काढलेलं आहे, चुनवाला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चिखली बुलढाणा या ठिकाणी आहे। आणि त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगणार आहे। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख रुपये फी आहे, OBCसाठी विद्यार्थ्यांसाठी 50,000 आहे। त्यानंतर विजय NT1च्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 10,000 फी आहे, NT1, 2, 3 ह्या सगळ्यांना 10,000 फी आहे, आणि SC STच्या विद्यार्थ्यांना 1,500 एवढी तिथे फी आहे। चिखली बुलढाणा या ठिकाणी ते कॉलेज आहे। आणि 2 नंबरवरती आपल्याला कॉलेज पाहायला मिळत आहे, इथं तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, रामराव पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज परभणी या ठिकाणी आहे। तिथलंही फी स्ट्रक्चर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही पहा। तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,48,500 एवढी फी आहे। SC STच्या विद्यार्थ्यांसाठी 14,353 एवढी फी आहे। विजय NT1, 2, 3 एवढ्या सगळ्या कॅटेगरीसाठी 14,353 रुपये फी आहे। आणि OBCसाठी 81,426 एवढी फी आहे, आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 81,426 एवढी फी आहे। हे पण कॉलेज खूप चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा या कॉलेजला जाण्याचा कल आपल्याला पाहायला दरवर्षी मिळत असतो। त्यानंतर 3 नंबरवरती तर मी कॉलेज काढलेलं आहे, कमलाबाई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज धुळे महाराष्ट्र। त्याचंही फी स्ट्रक्चर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही पहा। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,46,000 एवढी फी आहे, OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 73,000 एवढी फी आहे। विजय NT1, 2, 3 साठी 14,000 एवढी फी आहे आपल्याला, आणि SC STच्या विद्यार्थ्यांसाठी 2,000 तिथं फी आहे धुळे महाराष्ट्र या ठिकाणी। ओके, त्यानंतर वाशिमचं एक कॉलेज आहे MUP आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वाशिम, ह्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला फी स्ट्रक्चर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,40,000 एवढी फी पाहायला मिळत आहे। त्यानंतर जे 5वं कॉलेज काढलेलं आहे KDMG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चाळीसगाव, ह्या ठिकाणचं सुद्धा प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला फीस मी तसं सांगत आहे। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,10,000 एवढी आपली फी पाहायला मिळत आहे। त्यानंतर OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 55,000 एवढी फी पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर जी काढलेली आहे विजय NT1, 2, 3 त्यासाठी सुद्धा 12,000 एवढी फी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर SC STच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला तिथं 1,500 एवढी फी पाहायला मिळत आहे। तर हे सुद्धा अगदी फी स्ट्रक्चर कमी म्हणून हे कॉलेज नावाजलेलं आहे। तर हे पहिले 5 कॉलेजेस मी तर तुम्हाला पूर्णपणे इथं दाखवलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये लो फीसवाले। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता, आणि भविष्यामध्ये तुमचं BMSचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच या चॅनलशी कनेक्ट करा, म्हणजे तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।